नमस्कार, मॅथ्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरचं पुढचं पॉईंट बघणार आहोत आणि त्या पॉईंटचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमधला पुढचा पॉईंट आहे आणि त्या पुढच्या पॉईंटचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. 12वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरसाठी वेटेज आहे 8 मार्कासाठी. 12वीचा पार्ट फर्स्टचा आपला पहिला चॅप्टर आपण सुरू केलेला आहे आणि त्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. आणि ह्या चॅप्टरसाठी वेटेज आहे 8 मार्कासाठी. आता जर आपण 12वीच्या सिलेबसचा पार्ट फर्स्टचा पहिला चॅप्टर सुरू केला आहे तर सगळ्यांचं म्हणणं असं असतं किंवा बऱ्यापैकी असं ऑब्झर्वेशन आहे की पहिल्या चॅप्टरचा जो काही अभ्यास करतो तो आपण व्यवस्थित करतो सुरुवातीपासून आणि बऱ्यापैकी पहिले जे काही चॅप्टर्स आहे ते व्यवस्थित कव्हर होतात आणि आपल्याला जो काही वेटेज दिलेला आहे तेवढे मार्क आपण मिळवतो किंवा मिळवायचा प्रयत्न करतो किंवा मिळतात आपल्याला. पण हा काही चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याला जरी 8 मार्काचं वेटेज असलं, सोपा चॅप्टर असला तरी 3 मार्कासाठी कुठेतरी आपल्याला अडचण येते. म्हणजे 3 मार्काचा जो काही टॉपिक आहे ह्या चॅप्टरमधला तो थोडासा डिफिकल्ट आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आणि तोच टॉपिक आज आपण बघणार आहोत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मॅथमॅटिकल लॉजिक हा सगळ्यात सोपा आणि इझी चॅप्टर आहे आणि खरंच मॅथमॅटिकल लॉजिक हा सगळ्यात सोपा आणि इझी चॅप्टर आहे. पण आज जो काही टॉपिक आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. जर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट तुम्हाला समजला, माझ्या मते जर तुम्हाला अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हा टॉपिक समजला, या टॉपिकवरची जी काही तुमची एक्सरसाइज नंबर 1.4 आहे ती जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केली तरच आपण समजू शकतोय की तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला म्हणून. जर हा टॉपिक नाही समजला तर हा चॅप्टर नाही समजला असं त्याचा अर्थ होतो माझ्या मते. तसं काही नाही, हा सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हा थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे किंवा अवघड टॉपिक आहे, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म्युले आपल्याला लर्न करायचे आहे, पाठ करायचे आहे. जर आपण ते फॉर्म्युले व्यवस्थित समजून घेतले तर पाठ करायची आपल्याला गरज पडणार नाही. चला तर मग आपण आपल्या टॉपिककडे वळूया, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट ह्या टॉपिकमध्ये आपण काय करणार आहोत, फॉर्म्युले लर्न करणार आहोत किंवा फॉर्म्युले बघणार आहोत. आता या टॉपिकमध्ये आपल्याकडे 10 फॉर्म्युले की जे आपल्याला बघायचे आहे. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधला पहिला फॉर्म्युला आहे किंवा पहिला लॉ आहे, त्या लॉला आपण नाव देणार आहोत आयडमपोटेंट लॉ. पहिला फॉर्म्युला किंवा पहिला लॉ आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मधला, त्याचं नाव आहे आयडमपोटेंट लॉ. आता या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये काही फॉर्म्युले आपण अँड ह्या कनेक्टिव्ह साठी बघणार आहोत, काही फॉर्म्युले आपण ऑर साठी. जे अँड साठी असणारे सिमिलरली तेच ऑर साठी असणार आहे. आता आयडमपोटेंट लॉ मध्ये आयडमपोटेंट लॉ आपल्याला असं सांगतोय, जर पी अँड पी असं आलं तर त्याचा आन्सर येणार आहे पी. सिमिलरली अँड साठी आपण हे होल्ड करतोय, तसंच फॉर्म्युला येणार आहे ऑर साठी, पी ऑर पी, त्याचा आन्सर सुद्धा काय येणार आहे पी. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा लॉ आहे फॉर्म्युला आयडमपोटेंट लॉ. काय, पी अँड पी आला तर आपण त्याला ॲज इट इज सिम्पली पी राईट करणार आहे किंवा पी ऑर पी आलं तर त्याला पी राईट करणार आहे. सेकंड लॉचं नाव आहे कम्युटेटिव्ह लॉ. ओके, सगळ्यात सोपा आणि इझी लॉ आहे. आपण लहानपणी बऱ्यापैकी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. 2 + 3 चा आन्सर आपला येत आहे 5. जर आपण 3 आणि 2 ची इंटरचेंज केली तर 3 + 2 चा आन्सर सुद्धा काय येत आहे 5. म्हणजे हे आन्सर राईट करा किंवा हे आन्सर राईट करा, काही इफेक्ट होणार नाही. पण हे फक्त होल्ड होतं आपलं ॲडिशनसाठी, सबट्रॅक्शनसाठी होल्ड होणार नाही. पण इन जनरल कम्युटेटिव्ह लॉ समजण्यासाठी मी तुम्हाला हे एक्झाम्पल दिले. म्हणजे याच्यावरून काय रिप्लेस कळतंय आपल्याला, कम्युटेटिव्ह लॉ काय असू शकतोय. जर मी माझे सेंटेन्सेस इंटरचेंज केले तरी सुद्धा माझा आन्सर इंटरचेंज होणार नाही. हाच आपला कम्युटेटिव्ह लॉ आहे. 2 + 3 ची ॲडिशन 5 येते, 3 + 2 ची सुद्धा ॲडिशन 5 येते. म्हणजे त्यांच्या पोझिशन चेंज केल्या तरी सुद्धा आन्सर सेम येत आहे. मग तेच कम्युटेटिव्ह लॉचा अर्थ तोच आहे. म्हणजेच काय येणार आहे, पी अँड क्यू हे सेम असणार आहे क्यू अँड पी. एक तर पी अँड क्यू लिहा किंवा क्यू अँड पी, तुम्हाला जे पाहिजे ते. ऑर साठी काय येणार आहे, पी ऑर क्यू, क्यू ऑर पी. अशा प्रकारे आपण सेकंड लॉ बघितला आणि तो सुद्धा सगळ्यात सोपा आहे. काय करतोय आपण, स्टेटमेंट्सचे इंटरचेंज करतोय तरी सुद्धा आन्सर सेम येत आहे. आयडमपोटेंट लॉ झाला, कम्युटेटिव्ह लॉ झाला. थर्ड वन आहे असोसिएटिव्ह लॉ. हा पण सगळ्यात सोपा आणि इंटरेस्टिंग लॉ आहे.
तुम्ही सगळ्यांनी इझिली आन्सर सांगितलं, कशाचं 2 + 3चं 5 येतं किंवा आपण इझिली कॅल्क्युलेट केलं. सिमिलरली मी जर तुम्हाला आन्सर विचारलं व्हॉट इज द ॲडिशन ऑफ 2 + 3 + 5, तुम्ही डायरेक्टली नाही सांगणार. तुमच्या मनामध्ये जे काय ऑपरेशन असणार ते ऑपरेशन्स काय असणार आहे, तुम्ही पहिल्यांदा 2 + 3चे ॲडिशन करणार 3, 5 आणि त्या 5 मध्ये परत तुम्ही 5 ॲड करणार आणि ते आन्सर येणार 8. म्हणजे तुम्ही जे आन्सर कॅल्क्युलेट करणार आहात तुमची प्रोसेस सेम अशीच असणार आहे. तुमच्या माइंडमध्ये ह्या प्रकारचे थॉट्स चालू असणार आहे. तर असोसिएटिव्ह लॉ म्हणजेच काय, आपल्याला याच्यामध्ये 3 स्टेटमेंट्स बघायचे. तर आता आपण 3 नंबर घेऊया, 2 + 3 + 5. आता याच्यामध्ये फक्त मी थोडासा चेंज करते आणि परत तेच नंबर घेतले 2 + 3 + 5. मग आता आन्सर बघा, 2 + 3 आला 5, 5 + 5 आन्सर येते 10. सेकंड फॉर्म्युलामध्ये 2 ॲज इट इज, 5 + 3 तुमचा आन्सर आला 8, म्हणजे 2 + 8 आला आन्सर 10. ऑब्झर्व करा काय दिलंय, 3 नंबर दिले, 3 नंबरचे ॲडिशन करतो. फक्त ॲडिशन करताना आपण काय केलंय, पहिल्या 2 नंबरला ब्रॅकेट टाकलाय पहिल्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात दुसरा आणि तिसऱ्या नंबरला ब्रॅकेट टाकलाय. म्हणजेच काय, मी जरी ब्रॅकेट इंटरचेंज केले ॲडिशनमध्ये तरी सुद्धा माझा आन्सर सेम येते. सिमिलरली हाच लॉ इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकल लॉजिक आपला होल्ड होणार आहे. अँड या स्टेटमेंटसाठी आपण बघूया, P and Q and R हे जर 3 स्टेटमेंट्स दिले असेल तर काय करा, पहिले 2 स्टेटमेंट सॉल्व्ह करा, त्याच्यानंतर थर्ड वन सॉल्व्ह करा. किंवा काय करता येईल, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज ठेवा, सेकंड आणि थर्ड आधी सॉल्व्ह करून घ्या. सिमिलरली ऑर साठी काय येणार आहे, P or Q or R, काय फर्स्ट आणि सेकंड आधी सॉल्व्ह करून घ्या, त्याच्यानंतर थर्ड नंतर सॉल्व्ह करा. किंवा काय, फर्स्ट ॲज इट इज ठेवा, सेकंड अँड थर्ड सॉल्व्ह करून घ्या, त्याच्यानंतर फोर्थ वन, चौथा लॉ आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा लॉ आहे, त्याचं नाव आहे आपलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, आता शब्दातच त्याचा अर्थ लिहिलेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे हा लॉ काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार आहे. आता आपण इन टर्म्स ऑफ नंबर्स आधी तो लॉ बघून घेऊ. काय दिले, 2 × 3 + 5 डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. पहिल्या लॉ मध्ये फक्त आयडम्पोटेंट लॉ मध्ये अँड ह्या कनेक्टिव्हचा यूज झालाय, कम्युटेटिव्ह मध्ये सुद्धा अँडचा यूज झालाय, असोसिएटिव्ह मध्ये सुद्धा सेपरेटली अँडचा यूज झालाय, इकडं पण ऑरचा. पण आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला बघायचं आहे. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आपण 2 ऑपरेशन बघतो, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. आता जर हे सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार आहे आपण, 2 आणि मल्टिप्लिकेशन सिम्बॉल ब्रॅकेटमध्ये अप्लाय करा. म्हणजेच काय, 2 × 3 + 2 × 5 म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ॲडिशन. मल्टिप्लिकेशन इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर ॲडिशन. हा झाला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला 2 लॉजिकल कनेक्टिव्हची गरज आहे. चला मग आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघूया इन टर्म्स ऑफ अँड ऑर ह्या लॉजिकल कनेक्टिव्हचा विचार करू. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये मी पहिल्यांदा घेते P अँड. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मध्ये आपल्याला 2 सिम्बॉल लागतात किंवा 2 लॉजिकल कनेक्टिव्ह लागतात. मग आपण अँड घेतला आणि ऑर घेतला. आता P आणि अँड यांनी काय करायचंय, मध्ये मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय करताना काय होणार आहे आपण आता बघून घेऊ. काय दिसतंय, मग P आणि अँडनी जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर Q सोबत मल्टिप्लाय होणार आहे. ऑर ॲज इट इज परत मल्टिप्लाय करताना P अँड R. अशा प्रकारे हा झाला पहिला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. दुसरा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय होणार आहे, अँडच्या जागी ऑर करा, Q अँड R. फक्त आता सिम्बॉल चेंज केले, पहिल्यांदी अँड होता तर ऑर घेतला, ऑर होता तर अँड घेतला. आता P आणि ऑरनी मध्ये मल्टिप्लाय करा, काय P or Q, P आणि ऑरनी मध्ये मल्टिप्लाय केला, अँड हा जो आहे तो जसाच तसा. परत काय लिहिला, P or R. अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सुद्धा सगळ्यात सोपा आहे. त्यानंतर 5 नंबरचा लॉ जो काही तुम्ही ऑलरेडी शिकलेले, फक्त त्याचं नाव त्यांनी चेंज केलंय, त्याला नाव दिले त्यांनी डी मॉर्गन्स लॉ. आणि हा लॉ इन टर्म्स ऑफ तुम्ही कुठे शिकले ते मला सांगायचं आहे. निगेशन ऑफ P and Q which is equal to negation of P or negation of Q. निगेशन ऑफ P or Q याला तुम्ही नाव देणार आहात निगेशन ऑफ P अँड निगेशन ऑफ Q. हा जो पहिला लॉ आहे त्याला तुम्ही म्हणणार आहे निगेशन ऑफ कंजंक्शन आणि याला नाव देणार आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. यांना 2 सेपरेट नाव आहे, पण हे दोन्ही जर कंबाईन केले तर त्याला आपण नाव देणार आहोत डी मॉर्गन्स लॉ. आणि हा ऑलरेडी लॉ तुम्ही शिकलेले आहे, म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा सोपा आहे, चौथा असा थोडंसं फक्त लक्षात ठेवायचं इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन. 5वा तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे. हे झाले आपले 5 फॉर्म्युले.
आणि हे फॉर्म्युले सगळ्यात सोपे. त्याच्यानंतर पुढचं बघू 6 नंबरचं. 6 नंबरमध्ये तुम्ही पहिल्यांदा बघणार आहात आयडेंटिटी लॉ. आता आयडेंटिटी लॉ मध्ये तुम्हाला पहिल्यांदा हे लॉ पार्ट करायचे. आता पहिलं बघणार आहोत अँड साठी, त्याच्यानंतर दुसरं ऑर साठी. आता पी अँड टी, स्मॉल टी तुम्ही टोटोलॉजी डिनोट करता आणि याचा आन्सर येणार आहे पी. जर पी अँड टी घेतलं तर याचा आन्सर येणार आहे पी. त्यानंतर पी अँड सी, सी म्हणजे काय कॉन्ट्राडिक्शन सगळे फॉल्स असणार आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे सी. जर पी अँड टी घेतलं तर पी, पी अँड सी घेतलं तर सी. हे पार्ट करणं गरजेचं आहे. किंवा इथं टोटोलॉजी म्हणजे टी आहे, म्हणजे दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, म्हणजे याचा आन्सर पी वर डिपेंड आहे. अँड मध्ये दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, इथं फॉल्स आहे म्हणजे याचा आन्सर फॉल्सच येणार आहे. आता सिमिलरली ऑर साठी पी ऑर टी, ऑर मध्ये काय दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे, म्हणजे याचा आन्सर कशावर डिपेंड्स असणार आहे, ह्या दोन्ही फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स आहे, म्हणजे याचा आन्सर येणार आहे तुमचं टी. त्यानंतर पी ऑर सी, सी म्हणजे फॉल्स आहे. आता दोन्ही फॉल्स असेल तर फॉल्स आहे, म्हणजे याचा आन्सर डिपेंड्स असणार आहे तुमचं पी वर. हा झाला आयडेंटिटी लॉ. 7 नंबरच्या लॉला तुम्ही नाव देणार आहात कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ, आणि तो लॉ असा असणार आहे पी अँड निगेशन ऑफ पी, त्याचा आन्सर येणार आहे सी. सिमिलरली पी ऑर निगेशन ऑफ पी, त्याचा आन्सर येणार आहे टी. अँड जर आलं तर त्याच्यासाठी सी, ऑर जर आलं त्याच्यासाठी डी. हा झाला कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर 8 नंबरचं लॉ, त्याला नाव देणार तुम्ही ॲब्सॉर्प्शन लॉ. ॲब्सॉर्प्शन लॉ शब्दामध्येच त्याचा अर्थ जडलेला आहे. ॲब्सॉर्प्शन लॉ म्हणजे ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. आता बघा, जर समजा पी अँड पी ऑर क्यू हे जर स्टेटमेंट ऑब्झर्व केलं तर याच्यामध्ये काय अँड आणि ऑर कनेक्टिव्ह आहे. पी 2 वेळेस आलाय, क्यू एकच वेळेस आलाय, म्हणजे क्यू काय होईल ॲब्झॉर्ब होऊन जाईल, याचा आन्सर येणार आहे पी. आता फक्त आपण सिम्बॉल रिप्लेस करू, पी ऑर पी अँड क्यू, आणि याचा आन्सर सुद्धा काय येणार तुमचं पी. याला नाव देणार आहे ॲब्सॉर्प्शनला. 2 स्टेटमेंट एक आहे, मग ते डायरेक्टली ॲब्झॉर्ब होऊन जाईल. 9 नंबरचं लॉ आहे, त्याला आपण नाव देणार आहोत कंडिशनल लॉ. आणि पी इम्प्लाइज क्यू, त्याचा लॉ आहे पी ऑर निगेशन ऑफ क्यू, म्हणजे पी इम्प्लाइज क्यूच्या ऐवजी तुम्ही काय यूज करू शकताय, पी ऑर निगेशन ऑफ क्यू. सिमिलरली 10 नंबरचा लॉ, त्याचं नाव आहे बाय कंडिशनल लॉ. पी डबल इम्प्लाइज क्यू, ते तुम्ही लिहिताना असं लिहू शकताय पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. एक तर हा फॉर्म्युला अप्लाय करा, किंवा पी इम्प्लाइज क्यू ऐवजी तुम्ही काय लिहिताय पी ऑर निगेशन ऑफ क्यू अँड काय लिहिता येईल क्यू ऑर निगेशन ऑफ पी. अशा प्रकारे हे 10 लॉ तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. 6 नंबरचा थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉम्प्लिमेंट लॉ पी अँड निगेशन ऑफ पी सी येतं, पी ऑर निगेशन ऑफ पी टी. ॲब्सॉर्प्शन लॉ पण सोपं आहे, फक्त अँड आणि ऑर रिप्लेस केले, पी 2 वेळेस आला म्हणजे तो पी इन क्यू ॲब्झॉर्ब होऊन जाईल. कंडिशनल लॉ बाय कंडिशनल लॉ. मग आता हे जे व्यवस्थित लॉ बघितले ते आपण परत एकदा बघणार आहोत. पहिल्या लॉचं नाव आहे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये पहिल्या लॉचं नाव आहे आयडम्पोटेंट लॉ, आणि आयडम्पोटेंट लॉ काय पी अँड पी, पी पी ऑर पी पी. सेकंड लॉ आहे, सेकंड लॉचं नाव आहे कम्युटेटिव्ह लॉ, पी ऑर क्यू विच इज इक्वल टू क्यू ऑर पी, पी अँड क्यू विच इज इक्वल टू क्यू अँड पी. थर्ड लॉचं नाव आहे असोसिएटिव्ह लॉ, पी अँड इन ब्रॅकेट क्यू अँड आर, किंवा काय पी अँड क्यूला ब्रॅकेट अँड आर, किंवा पी अँड क्यू अँड आर, पी ऑर इन ब्रॅकेट क्यू ऑर आर, ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू ऑर आर, पी ऑर क्यू ऑर आर. हे मग असे बघितलं सेम तेच. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजेच काय पी आणि अँड मध्ये मल्टिप्लाय करताय क्यू ऑर आरला, म्हणजे काय पी अँड क्यू ऑर पी अँड आर, पी ऑर क्यू अँड आर, पी ऑर पी आणि ऑर मध्ये मल्टिप्लाय करताय म्हणजे काय पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी अँड क्यू,
काय येतंय निगेशन ऑफ पी और क्यू, निगेशन ऑफ पी और क्यू काय येतंय निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर पुढचा लॉ आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय येतोय पी अँड टी ची व्हॅल्यू पी येते, पी अँड सी ची व्हॅल्यू सी येते. टी म्हणजे टोटोलॉजी, सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन. पी और सी काय येतोय पी येतोय, पी और टी काय येतोय टी येतोय. मग आपण तेच लिहिलंय का बघूया. पी और सी पी येतोय, पी और सी पी येतोय आणि पी और टी टी येतोय. सेम तेच आहे जे मगाशी बघितलं ते. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतोय आपल्याला पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी आहे, पी और निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू टी आहे. ॲब्सॉर्प्शन लॉ काय येतोय पी और इन ब्रॅकेट पी अँड क्यू पी, सेम तेच पी अँड पी और क्यू पी. कंडिशनल लॉ सगळ्यात महत्वाचा. कंडिशनल लॉ काय येतोय कंडिशनल लॉ काय येतोय तुमचा पी इम्प्लाइज क्यू, त्याची व्हॅल्यू येते निगेशन ऑफ पी और क्यू. बाय कंडिशनल लॉ काय येतोय पी डबल इम्प्लाइज क्यू विच इज इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, किंवा काय निगेशन ऑफ पी और क्यू अँड निगेशन ऑफ क्यू और पी. अशा प्रकारे हे 10 लॉ आपण व्यवस्थित बघितलेले. त्याच्यानंतर काय निगेशन ऑफ कंजंक्शन. हे जे काही लॉ आहे ऑलरेडी आपण मागच्या एक्सरसाइजमध्ये किंवा मागच्या पॉईंटमध्ये कव्हर केलेलं आहे आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण जर गरज पडली आपल्याला याची तर हे लॉ सुद्धा आपल्याला यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त आपण एक ओव्हरलुक टाकलाय याची लॉ कशा प्रकारे असणार आहे आणि हे सगळं तुम्हाला माहित आहे. चला तर मग याच्यावर डिपेंड्स आपण एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. एक्सरसाइज मधला पहिला क्वेश्चन आहे युजिंग द रूल्स ऑफ निगेशन. एक्सरसाइज 1.4. Using the rules of negations, write the negations of the following with justification. Using the rules of negation, write the negations of the following with justification. With justification आपल्याला याचं निगेशन फाइंड करायचंय. खाली दिलेलं स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन घ्यायचंय म्हणून पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन घेण्यासाठी आपण ब्रॅकेट यूज केला. ओके. आता ब्रॅकेटमध्ये जो काही सिम्बॉल आहे दोन्ही कनेक्टिव्हच्या मध्ये, दोन्ही स्टेटमेंट्सच्या मध्ये जो काही सिम्बॉल आहे तो इम्प्लिकेशन्सचा आहे. म्हणजे तुम्हाला रूल अप्लाय करायचा आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स, म्हणजेच हा रूल आहे जो तुम्हाला अप्लाय करायचा आहे. काय रूल दिलेला आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येते पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग ते लिहून घेऊ आपण. रूलचं नाव आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आणि निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. जस्टिफिकेशन द्यायचंय, जस्टिफिकेशन देताना आपण रूलचं नाव लिहिलं तरी चालेल, पण माझ्या मते रूलचं नाव आणि तो जो रूल आहे तो जर आपण लिहिला तर बऱ्यापैकी आपले हे जे सगळे रूल आहे ते पाठ होणार आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचा फॉर्म्युला. आता अजून आपले रूल पाठ नाही झालेले म्हणून आपण ते बघून घेऊ. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय येतोय पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग तो लिहून घेऊ आपण पी अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजे जर मी पी इम्प्लाइज क्यूला निगेशन अप्लाय केलं तर फर्स्ट स्टेटमेंट पी ॲज इट इज येणार आहे, सिम्बॉल येणार आहे अँड, आणि सेकंड स्टेटमेंटला निगेशनचं सिम्बॉल यूज होतो. मग फर्स्ट स्टेटमेंट ह्या पूर्ण इम्प्लिकेशनला मी जर निगेशन अप्लाय केलं तर फर्स्ट सेंटेन्सेस जे आहे माझं ते निगेशन ऑफ क्यू ॲज इट इज येतं आहे अँड, आणि जे काही सेकंड सेंटेन्सेस आहे त्याला माझं काय जातं निगेशन अप्लाय होतं. हे झालं माझं फायनल आन्सर. एकतर मी आन्सर अशा प्रकारे लिहू शकते किंवा मी त्याला काय करू शकते निगेशन पीला पुढे घेते अँड निगेशन क्यूला मागं टाकते. म्हणजेच मी इथं कोणता लॉ यूज केला आहे कम्युटेटिव्ह लॉ पी अँड क्यू. इथं जर बघितलं आपण पी अँड क्यू काय येते क्यू अँड पी, म्हणजे जागा बदलली तरी अँड आणि ऑर मध्ये काही चेंजेस होत नाही. म्हणजे मी इथं ते जरी यूज केलं तरी चालणार आहे. म्हणजे मला इथं परत पहिल्या स्टेटमेंटसाठी मी हे जस्टिफिकेशन देणार आहे उलट देअर फोर रिझन म्हणून, आणि इथं माझं जस्टिफिकेशन येणार आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करताना काय करू शकता एका पेजवर एक चांगलं व्यवस्थित पेज घ्या, त्या पेजवर सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. म्हणजे एक्सरसाइज सॉल्व्ह करताना वहीचे पानं 4-4 वेळेस बदलायची गरज पडणार नाही. कम्युटेटिव्ह लॉ काय पी अँड क्यू इज सेम ॲज क्यू अँड पी. हे झालं फर्स्ट वनचा आन्सर. सेकंड वन मध्ये पण काय करायचं आपल्याला त्या सेकंड स्टेटमेंटचं निगेशन फाइंड करायचं.
म्हणून मी ते पूर्ण स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये घेते. जर मी ते स्टेटमेंट ब्रॅकेटमध्ये घेतलं तर मला काय दिसतंय, ब्रॅकेटमध्ये अँड हे कनेक्टिव्ह दिलंय, म्हणजेच मला काय करायचंय, अँडसाठी फॉर्म्युला यूज करायचा. आणि हा फॉर्म्युला यूज करताना ऑलरेडी मी हे जे शिकवले म्हणजे ते मी तुम्हाला समजून सांगितलं, तर माझे पण ते लर्न झाले. जर मी बघितलं तर अँड दिलेलं आहे, म्हणजे मला इथे यूज करायचा आहे डी मॉर्गन्स लॉचा. आता डी मॉर्गन्स लॉचा यूज का करायचं ते आपण बघून घेऊ. बघा इथे डी मॉर्गन्स लॉ दिलेला आहे. आता डी मॉर्गन्स लॉ मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, अँड दिलेलं आहे. अँडचं निगेशन आहे. अँड हे म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, डी मॉर्गन्स लॉ मध्ये हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, निगेशन ऑफ पी अँड क्यूचा, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. चला मग आन्सर मध्ये लिहून घेऊ. आधी आपण आपला फॉर्म्युला लिहून घेऊ. याच्यासाठी मी यूज करते माझ्या रिझन मध्ये डी मॉर्गन्स लॉ. आणि कोणत्या कनेक्टिव्ह साठी यूज करते मी ते अँड, म्हणजे निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय येणार आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. अँड या कनेक्टिव्ह साठी जर मी डी मॉर्गन्स लॉ यूज केला तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन जाते, दुसऱ्याला निगेशन जाते आणि मध्ये ऑर येतोय. मग आता सेम हा निगेशन सिम्बॉल ब्रॅकेटमध्ये जर अप्लाय केला तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन जाईल, अँडचा ऑर होईल. दुसऱ्या स्टेटमेंटला पण निगेशन जाते, पण दुसऱ्याला ऑलरेडी निगेशन आहे. मग एकच निगेशन द्यायचं का, नाही. दुसरे स्टेटमेंट आहे निगेशन ऑफ क्यू, त्याला सुद्धा मी निगेशन अप्लाय केलंय रूलनुसार. निगेशन ऑफ क्यू काय रेफर होणार आहे, ॲज अ सिम्पल क्यू म्हणून. मग आता हे जर बघितलं तर याला आपण कसं लिहू शकतोय, निगेशन ऑफ पी और क्यू. आता क्यू का बरं लिहायचं, कारण जर जेव्हा तुम्ही नॉट किंवा निगेशन हे कनेक्टिव्ह बघितलं असेल तर तुम्ही त्याच्यासोबत हा फॉर्म्युला पण बघितला असणार आहे. निगेशन ऑफ बी ची व्हॅल्यू पी येते. म्हणजे तुम्ही पहिलं जे एक्झाम्पल आहे, 2 नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याचं निगेशन अशा प्रकारे फाइंड केलं. याच्या पुढे आपण सॉल्व्ह नाही करू शकत. हे तुमचं सिम्पलेस्ट आणि सगळ्यात इझी फायनल आन्सर असणार. जिथपर्यंत आपल्याला लॉ माहिती आहे सॉल्व्ह करता येईल तिथपर्यंत आपण सॉल्व्ह करणार आहोत. थर्ड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये पण मला निगेशन घ्यायचं आहे, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ब्रॅकेटमध्ये बघितलं तर माझ्याकडे ऑर कनेक्टिव्ह, म्हणजेच मला परत काय करायचं आहे, डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आहे. पण मला डी मॉर्गन्स लॉ यूज करताना कशासाठी यूज करायचा आहे, ऑर या कनेक्टिव्हसाठी. आता हा डी मॉर्गन्स लॉ आहे. आता हा डी मॉर्गन्स लॉ मी यूज करते ऑर या कनेक्टिव्हसाठी. काय दिलंय, निगेशन ऑफ इन ब्रॅकेट पी और क्यू. काय येतोय, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. चला लिहून घेऊ. ऑर कनेक्टिव्ह दिलंय, ऑर कनेक्टिव्हसाठी मी माझा लॉ यूज करते. त्या लॉचं नाव आहे डी मॉर्गन्स लॉ. मी शब्दात जरी लिहिलं तरी चालणार आहे, पण शब्दात लिहिल्यामुळं मला तो लॉ आठवणार नाही. मग मी शब्द पण लिहिते आणि सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पण लिहिते, जेणेकरून माझ्या तो लॉ लक्षात राहील. आणि अशा प्रकारे सगळे फॉर्म्युले माझे पाठ होणार आहेत, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. डी मॉर्गन्स लॉ आहे. डी मॉर्गन्स लॉ काय, निगेशन ऑफ पी और क्यू साठी काय, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, त्यानंतर अँड आणि निगेशन ऑफ क्यू. हाच निगेशन मी जर ब्रॅकेटमध्ये अप्लाय केलं तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन, ऑरचा सिम्बॉल रिप्लेस होणार आहे अँड, त्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंटचं सुद्धा निगेशन. पण दुसरं स्टेटमेंट काय, निगेशन ऑफ क्यूला आपण ॲज अ सिम्पली क्यू रेफर करते मागच्या एक्झाम्पलचा. म्हणजेच इथं परत काय म्हणणार, निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता असं का लिहिणार आहे, सेम रिझन, निगेशन ऑफ पी, याची व्हॅल्यू काय ती तुमची पी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. याला आपण पुढे सॉल्व्ह नाही करू शकणार, एवढंच आपलं स्टँडर्ड आन्सर असणार आहे. मग त्याच्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल बघायचं, एक्झाम्पल नंबर 4. आता एक्झाम्पल नंबर 4 जर बघितलं आपण काय दिसतंय, कोणकोणते कनेक्टिव्ह आलेले, अँड आणि ऑर हे 2 कनेक्टिव्ह आले. आणि आपण लेक्चरच्या सुरुवातीला बघितलं होतं काय, असा एकच लॉ आहे की ज्याच्यामध्ये 2 कनेक्टिव्ह कंबाईन वापरले जातात आणि त्या लॉचं नाव आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये अँड आणि ऑर यूज केलं जातं ॲज अ मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये. मग आता तुम्हाला पहिल्यांदा याचं निगेशन घ्यायचं आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करायचं आहे का नाही ते नंतर बघू, आधी निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे निगेशनमध्ये काय लिहिणार, पी और निगेशन ऑफ क्यू अँड आर. आता आपण जे काही लॉ बघितले ते इन टर्म्स ऑफ 2 स्टेटमेंट्स बघितलेले, म्हणजे आपल्याला हा जो काही राऊंड ब्रॅकेट त्याला मी पहिलं स्टेटमेंट म्हणते आणि हा जो काही आर आहे त्याला मी दुसरं स्टेटमेंट म्हणते. आता पहिलं स्टेटमेंट भेटलं आणि दुसरं स्टेटमेंट भेटला. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे, अँड आहे. म्हणजे आता तुम्हाला लॉ कोणतं यूज करायचं आहे तर बऱ्यापैकी कळलं असणार आहे.
2-3 एक्झाम्पलवरून. अँड दिलंय म्हणजे तुम्ही यूज करणार आहात तर डी मॉर्गन्स लॉ फॉर अँडसाठी. मग आता हा डी मॉर्गन्स लॉ तुम्ही अँडसाठी यूज करताय. तो काय? निगेशन ऑफ पी अँड क्यू. काय ते? निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. चौथं एक्झाम्पल. मग आता सेम आधी लॉ लिहून घेऊ म्हणजे मग आन्सर लिहायला प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्या लॉचं नाव आहे तुमचं डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. आणि कशासाठी यूज करताय तुम्ही? अँडसाठी. निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता डी मॉर्गन्स लॉ मध्ये निगेशन पी और निगेशन ऑफ क्यू. जेव्हा तुम्ही डी मॉर्गन्स लॉ यूज करताय तेव्हा पहिल्या स्टेटमेंटला निगेशन येतंय, त्यानंतर और, आणि दुसऱ्या स्टेटमेंटला पण निगेशन. आता निगेशन डी मॉर्गन्स लॉ यूज करताना पहिल्या स्टेटमेंटसाठी सुद्धा निगेशन येतंय, अँडचं होतंय और, आणि दुसऱ्या स्टेटमेंटसाठी सुद्धा निगेशन येते. ओके, ही झाली आपली पहिली स्टेप. आणि याला आपण रिझन देणार आहोत की मी डी मॉर्गन्स लॉ यूज केलाय. हा, हे झालं माझं रिझन. बरं, आता परत काय बघितलं? आता आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. जर ब्रॅकेट सॉल्व्ह करताना ब्रॅकेटच्या बाहेर निगेशन आहे म्हणजे मला ब्रॅकेटमध्ये कोणतं कनेक्टिव्ह आहे ते बघणं गरजेचं आहे. कोणतं कनेक्टिव्ह आहे? और आहे म्हणजे मला परत डी मॉर्गन्स लॉ यूज करायचा आहे. आणि डी मॉर्गन्स लॉ मी कशासाठी यूज करणार आहे? ॲज अ आर म्हणून. म्हणजे हा लॉ मला यूज करणं गरजेचं आहे फॉर ऑरसाठी. ते पण चौथं एक्झाम्पल. मग चला लिहून घेऊ. नाही तर परत तुम्ही म्हणणार आहात डी मॉर्गन्स लॉ. तो तुम्ही यूज करताय ॲज अ इन टर्म्स ऑफ ऑर. निगेशन ऑफ पी और क्यू. काय येणार आहे? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. बरं, आता हा डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो? निगेशन ऑफ पी और क्यू साठी काय येतोय? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जाताना पहिल्या स्टेटमेंटला येणार आहे. ब्रॅकेटमध्ये जर निगेशन गेलं तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन ऑरचं होणार आहे अँड, आणि परत दुसऱ्या स्टेटमेंटला सुद्धा निगेशन येणार आहे और निगेशन ऑफ ऑर जशाचं तसं. बरं, पुढं काय लिहिता? निगेशन ऑफ पी जशाच तसं अँड निगेशन निगेशन कॅन्सल होईल क्यू और निगेशन ऑफ आर. इथं लिहिणार आहात तुम्ही निगेशन ऑफ पी. याचा आन्सर येते तुमचं पी. ओके, याच्या पुढे आपण याला सॉल्व्ह करू शकत नाही. हे झालं आपलं सिम्पलेस्ट आन्सर फॉर एक्झाम्पल नंबर 4. ठीक, त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया. ओके, याचं पण निगेशन घ्यायचं म्हणजे काय घेणार? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज पी और निगेशन ऑफ क्यू. आता इथे तुम्हाला कोणता लॉ यूज करायचा हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला इम्प्लिकेशन्सचा कंडिशनल लॉ यूज करायचा आहे. कंडिशनल लॉला इन टर्म्स ऑफ सिम्प्लिफाय करून घ्या. एक तर कंडिशनल लॉ, हा जो काही कंडिशनल लॉ आहे तो वापरा ब्रॅकेटमध्ये आधी. नाही तर तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरू शकतो. माझ्या मते आपण निगेशन ऑफ इम्प्लिकेशन वापरू. काय दिलंय? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. काय येते? पी अँड निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू येतंय पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग आता चॉईस तुमची. तुमच्याकडे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणते रूल वापरायचे? मग आपण इथे रूल वापरतोय निगेशन ऑफ इम्प्लिकेशन्स. म्हणजे आपण इथे रूल वापरतोय निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. आणि तो फॉर्म्युला आत्ताच आपण बघितलाय काय आलाय? पी अँड निगेशन ऑफ क्यू. जर इम्प्लिकेशनला मी निगेशन अप्लाय केलं तर पहिलं स्टेटमेंट तसंच राहतंय आणि दुसऱ्या स्टेटमेंटला निगेशन येते. आता याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट आहे पी आणि दुसरं स्टेटमेंट आहे ब्रॅकेट. म्हणजे तुमचं निगेशन जाणार आहे ब्रॅकेटला. मग काय लिहिता? पी अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. ही झाली पहिली स्टेप आणि हे झालं रिझन पहिल्या स्टेप्स. बरं, आता जर मी बघितलं तर पी जशाचं तसं आहे अँड जशाचं तसं आहे. निगेशन ब्रॅकेटला आहे, ब्रॅकेटमध्ये ऑर आहे म्हणजे तुम्ही परत इथे यूज करताय डी मॉर्गन्स लॉ, आणि तो पण ऑरसाठी. डी मॉर्गन्स लॉ निगेशन ऑफ पी और क्यू. काय येणार आहे? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. दोन्ही स्टेटमेंटला निगेशन आणि अँड. म्हणजे आता निगेशन अप्लाय केलं तर काय? निगेशन पी अँड, आणि दोन्ही स्टेटमेंटला निगेशन येते. म्हणजेच काय? पी अँड निगेशन ऑफ पी जशाचं तसं अँड निगेशन अप्लाय केल्यावर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन ऑरचा झाला अँड, आणि निगेशन ऑफ क्यू म्हणजे आलं क्यू.
मी इथे तुमचा आन्सर येणार आहे निगेशन ऑफ पी पी. बरं, इथून पुढे सॉल्व्ह करू शकतोय का? हा, सॉल्व्ह करू शकतोय. तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ माहिती, पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी येते. आपण चेक करू बरोबर आहे का. पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी, कॉम्प्लिमेंट लॉ. ओके, बरोबर. कॉम्प्लिमेंट लॉ बघतोय आणि कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी येते. एक्झाम्पल नंबर 5. पी अँड निगेशन ऑफ पी ची व्हॅल्यू सी येते. न बघता आधी आपण लिहिली होती, मग तीच व्हॅल्यू पी अँड निगेशन ऑफ पी सी अँड क्यू. म्हणजे इथे तुम्ही आन्सर लिहिणार आहे. तुम्ही कोणता लॉ यूज केलाय? कॉम्प्लिमेंट लॉ. आणि त्या कॉम्प्लिमेंट लॉचा फॉर्म्युला काय आहे? पी अँड निगेशन ऑफ पी येतोय सी. सी म्हणजे कॉन्ट्राडिक्शन, सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. मग आता इथे परत तुम्हाला आयडेंटिटी लॉ बघायचा आहे. जर आता प्रत्येक वेळेस लॉ बघण्याची गरज नाही. अँडचं ट्रूथ टेबल आहे, अँडचं ट्रूथ टेबलमध्ये काय दोन्ही ट्रू असेल तर आन्सर ट्रू आहे. आता ऑलरेडी हे काय फॉल्स आहे. मग आता याचा आन्सर कशावर डिपेंड असणार आहे? इथं टी असला तरी काही उपयोग नाही, याचा आन्सर सीच असणार आहे. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे. ऑलरेडी एक फॉल्स आहे म्हणजे आन्सर आलं सी. तरी सुद्धा बघून घेऊ, क्यू अँड सी ची व्हॅल्यू सी येते. क्यू अँड सी, हा हे बघा इथं क्यू अँड सी ऐवजी पी अँड सी येतो. पी अँड सी. इथं तुम्ही आन्सर लिहू शकता ॲज 5 नंबरचा एक्झाम्पल सी. म्हणजे तुम्ही इथे म्हणणार आहात तुमचा कोणता लॉ यूज होतो? आयडेंटिटी लॉ. इथं तुम्ही लिहिताय आयडेंटिटी लॉ, आणि आयडेंटिटी लॉ काय सांगतो? पी अँड सी येतो. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. अशा प्रकारे आपण 5 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय. आता एक्झाम्पल नंबर बघूया 6 नंबरचं एक्झाम्पल. सेम तुम्हाला काय करायचंय? त्याचं निगेशन फाइंड करायचंय. निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन ऑफ क्यू. निगेशन्स लिहायचंय म्हणून आपण त्याला निगेशन्स देऊ. बरं, आता हे जे पहिलं स्टेटमेंट आहे त्याला 1 म्हणून, हे जे सेकंड ब्रॅकेट आहे त्याला 2 म्हणून, आणि त्यांच्या दोघांमध्ये ऑर आहे म्हणजे डी मॉर्गन्स लॉ यूज होईल. मग चला अप्लाय करू. निगेशन ऑफ पी अँड क्यू, ऑरच्या जागी आलं अँड, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. हे झालं आन्सर. आणि ह्या आन्सर्सचं तुमचं रिझन आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ कशासाठी? निगेशन ऑफ पी और क्यू साठी. आणि तो काय येतोय? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. बरं, पुढं काय येईल? दुसरी स्टेप, निगेशन गेट कॅन्सल, ब्रॅकेट ॲज इट इज पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू. आन्सर काय आलं? सिन्स निगेशन ऑफ पी तुमचं काय येणार आहे? पी येणार आहे. बरं, पहिलं ब्रॅकेट जसं तसं लिहून घेऊ, पी अँड क्यू अँड हा निगेशन मध्ये अप्लाय करणार म्हणजे परत डी मॉर्गन्स लॉ काय? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि इथे तुमचं रिझन असणार आहे ॲज अ डी मॉर्गन्स लॉ. तुमचं रिझन असणार आहे डी मॉर्गन्स लॉ. पण तुम्ही कोणत्या कनेक्टिव्हसाठी यूज केलाय तो ऑर, म्हणजे काय येणार आहे? निगेशन ऑफ पी और क्यू. काय येणार आहे? निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग आता ही जी स्टेप आहे ही स्टेप काय मग आपली? पी अँड क्यू जशाचं तसं अँड ब्रॅकेटमध्ये येत आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू. रिझन काय येणार आहे? निगेशन ऑफ पी. काय येतोय तुमचा? पी येतोय. बरं, आता अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले. पण याच्यामध्ये आणखीन काय करू शकतोय आपण? अँड आता हे जे स्टेटमेंट आहे बऱ्यापैकी सॉल्व्ह करत आलेलो आहे. ओके, थोडंसं आपण बारकाईने जर बघितलं तर आणखीन काय करता येईल आपल्याला. ठीक आहे, चला 2 मिनिटं लक्ष द्या. काय दिसतंय? अँड आणि क्यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये पण आहे
आणि परत अँड आणि क्यू कुठं काय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये, म्हणजे दोन्ही ब्रॅकेटमधून मी जर अँड आणि क्यू बाहेर काढलं तर काय होईल बघू. समजा अँड आणि क्यू नाही, काय शिल्लक राहील, पी अँड आणि क्यू गेला, म्हणजे परत काय शिल्लक राहत आहे, अँड आणि काय शिल्लक राहत आहे, निगेशन ऑफ पी आणि परत अँड क्यू. असं लिहू शकतोय का आपण. पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ठीक आहे, आपण याला एका वेगळ्या पद्धतीने लिहू. आता काय दिसतंय आपल्याकडे, सगळीकडे जर बघितलं आपण, सॉरी काय दिले आता, पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, 1 2 3 तिन्ही ब्रॅकेट बघितले तर अँड आलेले ब्रॅकेट काढून ठेवू. काय करता येईल, पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. इथं काय करता येईल आपण, जो काय अँड क्यू आहे ते सोबत घेऊ. म्हणजेच काय लिहिता तुम्ही, पी लिहिता आधी, त्यानंतर अँड निगेशन ऑफ पी लिहिता, त्याच्यानंतर काय लिहिता, अँड क्यू अँड क्यू. ओके, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पी अँड पी काय येतो, पी येतो, आणि ह्या लॉचं नाव आहे आपलं आयडम पोटेंट लॉ. पहिलाच लॉ, सुरुवातीचा लॉ बघितला, त्याच्यामुळे परत आपण फॉर्म्युलाच्या पेजकडे जात नाही. मग आता बघू काय होईल. माझ्या मते इथं चुकलंय माझं, इथं पी अँड निगेशन ऑफ पी पाहिजे. ओके, म्हणजे काय, पी अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, आता पी अँड निगेशन ऑफ पी, त्याचे आन्सर येते सी अँड क्यू. का बरं, कारण तुमच्याकडे काय कॉम्प्लिमेंट लॉ आहे. मग आता हे झालं आन्सर. पुढे काय म्हणता येईल, सी अँड क्यू. अँड मध्ये काय दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, म्हणजे याचा आन्सर परत सी आहे. अशा प्रकारे आपण 6 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. पुढे हे एक्झाम्पल आहे 7 नंबरचं. हे 7 नंबरचं एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करायचं आहे. त्यानंतर 8 नंबरचं एक्झाम्पल सुद्धा ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करायचं आहे. अशा प्रकारे आजचा जो टॉपिक झालाय तो खूप सोपा आहे, फक्त थोडीशी रिव्हिजन करायची गरज आहे.